आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। नाशिकच्या महात्मा नगर परिसरामधील मिलिटरी शाळेच्या आवारामध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता वन विभागाचं पथक सुद्धा दाखल झालंय। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली। अगदी 2च दिवसांपूर्वी शाळेपासून काही अंतरावरच एका बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता। आता वन विभागाचं पथक शाळेच्या परिसरामध्ये पोहोचलंय आणि बिबट्याचा शोध घेतला जातोय। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रांजल, या शोध मोहिमेच्या संदर्भातली पोलिसांची आणि तसंच विभागाची काय माहिती आहे? ऋतुजा, अगदी 3 दिवसांपूर्वी नाशिकच्या महात्मा नगर परिसराच्या मागे संत कबीर नगर वन विहार कॉलनी परिसर आहेत। इथे बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता। यामध्ये जवळपास 7 नागरिकही जखमी झाले होते। यामध्ये 2 वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता। ही घटना कुठेतरी ताजी असतानाच आणि नागरिकांमधील भीतीचं वातावरण दूर झालेलं बघायला मिळत असतानाच इथे जवळच असलेल्या भोसरा मिलिटरी स्कूलमध्ये आज सकाळी बिबट्या दिसला अशी माहिती ही वन विभागाला प्राप्त झाली होती। तसा कॉल हा झालेला होता आणि त्यानुसार वन विभागाचं पथक आता मध्ये दाखल झालेलं आहेत आणि जो रामदंडी परिसर आहे, मोकळं मैदान आहे, झाडं झुडपाचा परिसर आहे, तिथे ड्रोनद्वारे बिबट्याची शोध मोहीम ही सुरू आहे। तसं जर बघितलं तर जे शाळेतले विद्यार्थी सांगतात त्यानुसार आम्हाला खरं तर आमच्या शिक्षकांनी सांगितलं की आपल्या वॉचमॅनने बिबट्या बघितला आहे, शाळेत शांत बसा, दार लावा असं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे। कुठेतरी भीतीचं वातावरण हे बघायला मिळत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून शाळेने आज दुपारच्या सत्राला सुट्टीही दिलेली आहे। सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना देखील लवकर सोडून देण्यात आलेलं आहे। आता आपण बघितलं तर शाळेबाहेर बघ्यांची देखील मोठी गर्दी ही झालेली आहे। माझ्यासोबत आता हे इथले समाजसेवक आहेत जे खरं तर आता मधून बाहेर आलेले आहेत। काय मध्ये एकूण परिस्थिती मध्ये परिस्थिती आता अशी आहे, सर्व मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सर्व पालक या ठिकाणी उपस्थित होऊ राहिले आणि तिथले सिक्युरिटीचे जे गार्डचे लोक आहेत त्यांना विचारपूस केला असता त्यांच्या प्रमुखांनी सांगितलं एक छोटा बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी आलेलं आहे असं त्यांनी प्रत्यक्षाने बघितलेलं आहे आणि त्याचं सर्चिंग करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहे आणि ड्रोन कॅमेराद्वारे ते या ठिकाणी शोध मोहीम त्यांची चालू आहे। परंतु मुलांमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। पालकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे, कारण भोसरा कॅम्पसचा जो परिसर आहे पूर्ण झाडं झुडपं अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाडं झुडपं असल्याने आणि एरिया मोठा असल्याने बिबट्या कुठेही लपून बसू शकतो आणि लहान पिल्ल्यासोबत त्याची मादी आई बी त्याच्यासोबत आहे का नाही असे देखील परिसरातील नागरिकांचं एक भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे। शाळेतले मुलं आहेत, तू शाळेत होता आता? नाही, आता मी आता आलेला शाळेत। बरं, तुम्हाला काय सांगण्यात आलंय? काही नाही, आम्ही आता आले, लहान मुलांना सांगितलं ते। बरं, ही दुपारची बॅचची ही मुलं आहेत ती आता शाळेत जाणार आहेत। मात्र एकंदरीतच या परिसरामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे। वन विभागाकडून बिबट्याची शोध मोहीम ही सुरू आहे, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून मुलांना देखील लवकर सोडून देण्यात आलं आहे। आता नक्की आता वन विभागाच्या या तपासणीमध्ये शोध मोहिमेमध्ये बिबट्या आढळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरलं। निश्चित। प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।